So after doing the classification of crystalline and amorphous solid, we understood the very important property of classification between both of them, that is anisotropy and isotropy. हे खूप महत्त्वाचं होतं मित्रांनो. बऱ्याच लोकांना याच्यात अडचण आली असेल की क्रिस्टलाइन सबस्टन्स हा काय असेल आणि ॲमॉर्फस काय असेल. याची छोटीशी रिव्हिजन अशी मित्रांनो की जो सॉलिड ज्याच्यामध्ये एकदम पर्टिक्युलर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम सायन्स अँड मॉलिक्युल्स असते आणि एका सेम पॅटर्नने ज्यावेळेस मॉलिक्यूल अरेंज होतात त्यावेळेस आपण त्या तशा पद्धतीच्या स्ट्रक्चर ऑफ सॉलिडला बोलतो क्रिस्टलाइन सॉलिड. आणि जर रेग्युलॅरिटी नसेल, जसं मी बोललो की इथे क्लासरूममध्ये प्रत्येक बेंचवर 3 विद्यार्थी बसायला पाहिजे, बरोबर. माझ्यासमोर 10 लाईनी आहे, 3 बेंचच्या, आणि अशा 3 विद्यार्थ्यांची एक बेंच आहे आणि अशी जवळजवळ 10 बेंचेस माझ्याकडे आहे आणि 10 बेंचेसच्या माझ्याकडे 3 लाईनी आहे. समजतंय सर्वांना? तर प्रत्येक बेंचवर 3 विद्यार्थी बसत मला समजतं की क्लासरूम एकदम रेग्युलर भरला जाईल. आणि मध्येच जर विद्यार्थी अब्सेंट असतील तर आपण त्याला काय म्हणू, इररेग्युलर, की एक ठराविक पॅटर्न रिपीट होणं गरजेचं आहे. आणि तो जर पॅटर्न रिपीट होत असेल तर आपण त्याला बोलतो क्रिस्टलाइन, आणि नसेल होत तर आपण त्याला काय बोलतो, ॲमॉर्फस. याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला समजलं त्याच्या प्रॉपर्टीवरनं, की आपल्याला समजलं की फिजिकल प्रॉपर्टीज आपण क्रिस्टलाइन सबस्टन्सच्या ज्या वेळेस वेगवेगळ्या डायरेक्शनने मेजर करतो, बरोबर आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की हा क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे, बरोबर. माझा हात आहे एवढा, हा क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. तुम्ही इलेक्ट्रिसिटी मेजर करता आहात इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत, सोपी गोष्ट आहे. किंवा तुम्ही गरम करताय हा पार्ट, तर हा जर मेटल असेल तर हा गरम केला तर इकडे ॲटोमॅटिक काय होईल, गरम होत चालेल. इथे गरम केला तर हळूहळू वरती गरम होत चालेल. बट इथून इथपर्यंत जाताना त्याची जी व्हॅल्यू आहे गरम होण्याची ती मला समजतं की थोडी काय झाली असेल, कमी झालेली असेल किंवा वेळ लागणार आहे. इथून इथपर्यंत जाताना वेळ कमी लागेल आणि इथून इथपर्यंत जाताना इलेक्ट्रिसिटी असो की हीट असो जाताना आपल्याला टाईम चेंज होताना दिसतो. म्हणजे काय, जर आपण दिशा बदलवली तर फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा काय होते, बदलते. याला बोलतात ॲनिसोट्रोपी. काय बोलतात, ॲनिसोट्रोपी. आणि हे क्रिस्टलाइनमध्ये होतं. ॲमॉर्फसमध्ये काय होतं की त्या फिजिकल प्रॉपर्टींचा काही मिनिंगच नाही आहे, त्यामुळे तुम्ही कितीही दिशा बदलवली तरी त्या फिजिकल प्रॉपर्टी मेजरच होत नाही. जसं आपल्याला समजतं आहे की मी हा सपोज रबर आहे एवढा, ठीक आहे, आणि मी याला इलेक्ट्रिसिटी इथून पास करतो इथपर्यंत, इथून पास करतो इथपर्यंत, तर इलेक्ट्रिसिटी पासच होणार नाही. तर तुम्ही सांगणार की इथून इथपर्यंत पण 0 आहे, इथून इथपर्यंत 0 आहे. म्हणजे डायरेक्शन बदलवली तरीसुद्धा फिजिकल प्रॉपर्टी बदलली नाही, 0ची 0च राहिली. म्हणून आपण अशा प्रॉपर्टीला काय बोलतो, आयसोट्रोपी बोलतो. आणि ही अशा पद्धतीने जे कोणी सॉलिड बिहेव करतात त्यांना काय बोललं जातं, ॲमॉर्फस सॉलिड बोललं जातं. याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं ॲमॉर्फस सॉलिड यांना आपण सुपर कूल्ड लिक्विडसुद्धा बोलतो. हे खूप हायली विस्कस लिक्विड आहे, बरोबर. विस्कॉसिटी म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. तेल माहिती आहे, हातावर जर 2-3 ड्रॉप पाण्याचे तेलाचे टाकले आणि या हातावर 2-3 ड्रॉप तेलाचे टाकले आणि दोघं बोटं एकमेकांना आपण अशी घासली तर आपल्याला समजेल मित्रांनो फरक काय, की तेल आपल्याला जाणवेल विस्कस आहे आणि पाणी विस्कस नाही. दॅट इज व्हॉट द रेजिस्टन्स जो आपल्याला इकडे ऑब्झर्व झाला, जो स्टिकीनेस जो आपल्याला ऑब्झर्व झाला है ना, चिपचिपपणा जो आपल्याला ऑब्झर्व झाला, आपण त्याला काय बोलतो, विस्कॉसिटी बोलतो. मित्रांनो, तुम्ही बैलगाडी पाहिली असेल, त्याच्या चाकामध्ये वंगण टाकलं जातं, तर वंगण टाकलं तर बैलगाडीचे चाकं फिरतात तेव्हा त्याचा आवाज येत नाही. आपल्या गाडीमध्ये सुद्धा आपण ऑइल टाकतो, आपल्या सायकलच्या चेनमध्ये सुद्धा ऑइल टाकतो, का बरं, फ्रिक्शन व्हायला नको. आणि हे विस्कस लिक्विड त्याच्यासाठी वापरले जातात. सो त्याच पद्धतीने ॲमॉर्फस सॉलिडसुद्धा एका जेलीसारखं काम करतात. यांची विस्कॉसिटी खूप जास्त आहे, बरोबर. मग आता काही लोकांना वाटतं की सर ग्लास आहे, ग्लास हा कसा काय ॲमॉर्फस आहे. यस, ग्लास हा ॲमॉर्फस आहे, बरोबर. फक्त याच्यामध्ये काय पॅरामीटर आहे असं विचारलं जाईल तुम्हाला, की ग्लास हा डिपेंड करतो की त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे इलेमेंट अजून मिक्स केले आहे. त्याच्यात बोरॅक्स असतो, त्याच्यामध्ये सोडियमसुद्धा ॲड केला जातो है ना, बोरॉनसुद्धा ॲड केला जातो. आणि या पर्सेंटाईलवरनं
ग्लासेसचे प्रकार पडतात. तसं तुम्ही घरी शोधा इंटरनेटवर. पायरेक्स ग्लासमध्ये काय काय प्रेझेंट असतं लिहून ठेवा. पायरेक्स ग्लासमध्ये काय काय प्रेझेंट असतं. व्हॉट आर दी इन्ग्रेडियंट्स ऑफ पायरेक्स ग्लास. बरोबर. सो तुम्हाला समजेल गुगल केल्यावर की ग्लास हा वेगवेगळ्या पद्धतीने मॅन्युफॅक्चर होत असतो. मला तेच इकडे सांगायचं आहे मित्रांनो की ग्लाससुद्धा हा एक विस्कस लिक्विड आहे. आणि तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. आपल्या घरामध्ये ना खूप जुन्या काळी आपल्याकडे आता तर सगळ्या स्लायडिंगच्या विंडो आहे तुमच्या माझ्या घरात. बट एखाद्याचं घर थोडं जुनं असेल आणि त्याच्या घरात जर लाकडाच्या खिडक्या असतील तर लाकडाच्या खिडक्यांमध्ये वरच्या बाजूला असा एक बॉक्स असतो. त्याच्यात एक असा जाड डिझाईनवाला काच लावलेला असेल. बरोबर है ना. आपल्या शाळेमध्ये बघा असतो तो. तर असं जाड डिझाईनवाला काच असेल, एकदम नक्षी त्याच्यावर कोरलेली असेल आणि तो काच त्या लाकडाच्या खिडकीच्या वरच्या भागात लावलेला तुम्हाला ऑब्झर्व होईल कुठेतरी. तर वर्षानुवर्ष तो उन्हात पावसात थंडीत तो काच तिकडेच असतो. मग खूप वर्षानंतर जर तुम्ही काय केलं माहिती आहे, 2 बोटांनी त्या काचाला तुम्ही म्हणजे जर काचा तुम्ही बाहेर काढला, ठीक आहे, ती खिडकी तोडून जर काच तुम्ही बाहेर काढला, कोणाच्या घरी असेल तर खिडकी तोडू नका. तुम्ही काय करा, फक्त ऑब्झर्व करा की तो जो काच आहे वरतून खालपर्यंत त्याची विड्थ ना तुम्हाला चेंज झालेली दिसते. खूप दिवस तो उन्हात राहिल्यामुळे तो वितळायला सुरुवात करतो आणि वरचा भाग त्या काचाचा बारीक झालेला असतो आणि खालचा भाग असा जाड झालेला असतो. यस, हे खरं आहे मी जे सांगतोय. आणि जर तुमचं घर जुनं असेल किंवा तुमच्या कॉलनीत आजूबाजूला कुठे असं असेल जुनं घर जिथे खिडक्यांमध्ये लाकडी खिडक्यांमध्ये ते जुने नक्षी कामवाले काच असतील तर त्याची वरची बाजू बघा ती बारीक झालेली असते आणि खाली तो काच असा जाड झालेला असतो. कारण तो जो लिक्विड आहे हायली विस्कस असल्या कारणामुळे हळूहळू फ्लो होतो. राईट. सो दॅट इज व्हॉट द पार्ट. आणि याच्यावरनं प्रूव्ह होतं की ग्लास काय आहे, ॲमॉर्फस आहे मित्रांनो. ठीक आहे. अजून एक प्रश्न परीक्षेत विचारला जातो की कशा पद्धतीने ॲमॉर्फसला क्रिस्टलाइन मध्ये कन्वर्ट करणार. बरोबर. हाऊ विल यू कन्वर्ट ॲमॉर्फस सॉलिड इंटू व्हॉट, क्रिस्टलाइन सॉलिड. तर मग तुम्ही काय लिहिणार, तर तुम्हाला काय लिहायचं बघा की ॲमॉर्फस सॉलिडला तुम्ही काय करा, पहिले मेल्ट करा, गरम करा, त्याचं पूर्ण पाणी बनवा आणि पाणी बनल्यानंतर त्याला हळूहळू कुलिंग करा. जर हळूहळू कुलिंग केली तर त्याच्यापासून काय बनेल, क्रिस्टलाइन सॉलिड. आणि जर खूप झटकीफट कुलिंग केली तर त्याच्यापासून कोणता सॉलिड बनेल, दॅट इज व्हॉट, झटकीपट कुलिंग केली तर काय बनेल माहिती आहे, ॲमॉर्फस सॉलिडच बनणार आहे. म्हणून हळूहळू कुलिंग करा म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड बनणार आहे. सो दिस इज व्हॉट, हाऊ टू कन्वर्ट ॲमॉर्फस सॉलिड इंटू क्रिस्टलाइन सॉलिड, असा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. हाऊ विल यू कन्वर्ट क्रिस्टलाइन ॲमॉर्फस सॉलिड इंटू व्हॉट, क्रिस्टलाइन सॉलिड. किंवा क्रिस्टलाइनचं ॲमॉर्फस कसं करणार, तर तेच आहे. बस मेल्ट करायचा कोणताही असो. जर हळूहळू कूल केला तर तो काय बनेल, क्रिस्टलाइन. आणि जर फास्ट कूल केला तर काय बनेल, ॲमॉर्फस बनणार आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रिन्सिपल तुम्हाला सॉलिड स्टेटबद्दल लक्षात ठेवायचा मित्रांनो. याच्यानंतर ॲमॉर्फस बद्दल आपण खूप जास्त अभ्यासणार नाही आहोत. आपला पुढचा पूर्ण अभ्यास असणार आहे क्रिस्टलाइन सॉलिडसाठी. जर तुम्ही यदा कदाचित पुढे इंजिनिअरिंगमध्ये पॉलिमर या ब्रांचला ॲडमिशन घेतली तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं नॉलेज पुढे चालून भेटणार आहे. ठीक आहे, ॲमॉर्फस बद्दलचं. आता आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे मित्रांनो. दॅट इज ओनली सॉलिड वी हॅव टू कंटिन्यू अँड इट इज कॉल्ड ॲज अ क्रिस्टलाइन सॉलिड. काय म्हणूया, फक्त क्रिस्टलाइन सॉलिड्स त्याला बोललं जातं. आता क्रिस्टलाइन सॉलिड्स काय आहे तुम्हाला माहिती आहे, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ व्हॉट, ॲटम्स, आयन्स अँड मॉलिक्युल्स. बरोबर. देर इज अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स, आयन्स अँड मॉलिक्युल्स. सो ॲटम्स आपण थोडक्यात डेफिनेशन करूया. ॲटम्स, आयन्स और molecules are regularly arranged in what, a closed form. In what, a closed form. कोणत्या फॉर्म मध्ये अरेंज झालेले आहे, क्लोज्ड फॉर्म मध्ये ते काय झालेले असतील,
अरेंज झालेले असतील. मित्रांनो, पुढचा पॉइंट असा आहे की इथे प्रेझेंट असलेले जे सगळे काही ॲटम सायन्स आणि मॉलिक्युल्स आहे जे रेग्युलरली अरेंज्ड आहे कुठल्या फॉर्ममध्ये रे, क्लोज्ड फॉर्ममध्ये, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फोर्सेस अवेलेबल असतात. अँड डिपेंडिंग ऑन द फोर्सेस बिटवीन द मॉलिक्युल्स, ॲटम्स, आयन्स, इन बिटवीन द सॉलिड, राईट, द बाइंडिंग फोर्सेस, आपण याला लक्षात ठेवूया काय, बेस्ड ऑन द बाइंडिंग फोर्सेस, बाइंडिंग forces classify based on what, blinding forces. आपण लक्षात ठेवूया, बाइंडिंग फोर्सेस क्लासिफाय अ क्रिस्टलाइन सॉलिड, क्लासिफाय व्हॉट, क्रिस्टलाइन सॉलिड्स. आपल्या लक्षात ठेवायचं. बाइंडिंग फोर्सेस कशी असणार आहे बघा. सपोज आपण सांगितलं की आपल्याकडे दिलेले सगळे जे मॉलिक्युल्स आहे, बरोबर, हा सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिड आहे, बरोबर, कुठल्याही प्रकारचा क्रिस्टलाइन सॉलिड आहे, बरोबर. आणि क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आपल्याला समजलं सगळीच्या सगळी कोणती बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड्स आहे, बरोबर. क्रिस्टलाइन सॉलिड हॅव्हिंग व्हॉट, ऑल कोव्हॅलंट बॉन्ड्स. तर अशा पद्धतीच्या क्रिस्टलाइन सॉलिडला आपण काय बोलतो, मॉलिक्युलर बोलतो. काय बोलतो, मॉलिक्युलर सॉलिड बोलणार हो मित्रांनो. ठीक आहे. याचा पुढचा प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इफ द क्रिस्टलाइन सॉलिड हॅव्हिंग व्हॉट, क्रिस्टलाइन है ना, क्रिस्टलाइन सॉलिड जसं आपण सांगितलं कोव्हॅलंट बॉन्ड आहे, तर आपण आय एम सॉरी त्याला कोणते सॉलिड म्हणतात, कोव्हॅलंट सॉलिड्स बोलतात. काय बोलतात, कोव्हॅलंट सॉलिड. जर सपोज त्यांच्याकडे कोणते बॉन्ड असले, मेटॅलिक बॉन्ड्स असले, बरोबर, तर त्यांना कोणते सॉलिड बोलतात, मेटॅलिक सॉलिड बोलतात. कोणते सॉलिड्स बोलतात, मेटॅलिक सॉलिड बोलतात. जर क्रिस्टलाइन सॉलिड्सकडे जर आयोनिक बॉन्ड असले, बरोबर, कोणते बॉन्ड असले, आयोनिक बॉन्ड, तर त्यांना कोणते सॉलिड म्हणतात रे, आयोनिक सॉलिड्स बोलतात. आणि जर सपोज त्यांच्याकडे वॅन्डर वॉल्स फोर्सेस असले, कोणती फोर्सेस आहे बघा, वॅन्डर वॉल्स फोर्सेस, कोणती फोर्सेस, वॅन्डर वॉल्स फोर्सेस, तर त्यांना बोललं जातं मॉलिक्युलर सॉलिड. काय बोललं जातं, मॉलिक्युलर सॉलिड्स बोललं जातं. सो एक महत्त्वाचा प्रकार तुम्हाला समजायचा आहे की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जर कोव्हॅलंट बॉन्ड असतील, मेटॅलिक बॉन्ड असतील, आयोनिक बॉन्ड असतील आणि वॅन्डर वॉल फोर्सेस असतील, बरोबर. आणि हे सगळे बॉन्ड कोणत्या प्रकारचे माहिती आहे, क्रिस्टलाइन सॉलिड हॅव्हिंग व्हॉट, इंट्रामॉलिक्युलर फोर्स, इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड्स. कोणते बॉन्ड आहे हे, इंट्रामॉलिक्युलर. दोन प्रकारचे बॉन्ड असतात मित्रांनो, एक असतो इंटरमॉलिक्युलर आणि दुसरा असतो काय, इंट्रामॉलिक्युलर, बरोबर. मी तुम्हाला फरक सांगतो आणि हळूहळू तुम्ही या गोष्टीचा अंडरस्टँडिंग करा. खूप शांततेत क्लिअर करायचा प्रयत्न करा आणि खूप महत्त्वाचे कॉन्सेप्ट आपण करतो आहोत इथे. ठीक आहे. माझं म्हणणं समजण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला एक साधं एक्झाम्पल क्लिअर करायचं आहे. सिंपल एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे, दॅट इज कॉल्ड ॲज H2O, बरोबर. दिस इज व्हॉट, H2O, राईट आहे. दिस इज व्हॉट, H2O, बरोबर. हा वॉटरचा फॉर्म्युला आहे आणि या वॉटरच्या फॉर्म्युल्यामध्ये खूप महत्त्वाचा बेसिक आहे, कुठे पुस्तकात सुद्धा दिलेला नाही. एकदा हा प्रश्न JEE ॲडव्हान्सला विचारला गेला आहे, एकदा नीटला केला गेला आहे आणि मी सांगतो तुम्हाला प्रश्न कोणता होता. आधी त्याचा बेसिक समजा, जो तुम्हाला 11th पासून माहिती असेल, आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना क्लिअर असेल. काय की मॉलिक्युलच्या मध्ये जो बॉन्ड आहे ना, एक मॉलिक्युल नंबर 1 आहे आणि हा मॉलिक्युल नंबर 2 आहे, बरोबर. द बॉन्ड बिटवीन व्हॉट, और बॉन्ड इन द मॉलिक्युल, बॉन्ड इन व्हॉट, बॉन्ड इन व्हॉट, अ मॉलिक्युल, बॉन्ड
between atoms of molecule, between what? Atoms of one molecule. ठीक आहे. एका मॉलिक्युलच्या ॲटम्स मध्ये प्रेझेंट असलेला बॉन्ड, बरोबर, हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड आहे, याला आपण कोणता बॉन्ड बोलतो? इंट्रामॉलिक्युलर. कोणता बॉन्ड बोलतो? इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड. लक्षात घ्या, कोणता बॉन्ड असेल? इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड, बरोबर. पण मग काय होतं माहिती आहे की इथे याचा हायड्रोजन आणि याचा ऑक्सिजन, पहिल्याचा हायड्रोजन आणि दुसऱ्याचा काय बोलतोय मी? ऑक्सिजन, यांच्यामध्ये प्रेझेंट असलेला जो बॉन्ड आहे याला आपण कोणता बॉन्ड बोलतो? बॉन्ड प्रेझेंट बिटवीन ॲटम्स ऑफ डिफरंट मॉलिक्युल्स. दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स आहे, मॉलिक्युल नंबर 1 आणि मॉलिक्युल नंबर 2. या दोन वेगवेगळ्या मॉलिक्युलच्या ॲटम्सच्या मध्ये जर बॉन्ड प्रेझेंट असेल तर त्याला इंटर मॉलिक्युलर बॉन्ड बोललं जातं. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? अ इंटर मॉलिक्युलर bond. We call it is a intermolecular bond, and we call this one is what? Your intramolecular bond. So very important concept की एका मॉलिक्युलच्या मध्ये असलेले बॉन्ड म्हणजे इंट्रामॉलिक्युलर आणि दोन मॉलिक्युलच्या मध्ये असलेले बॉन्ड म्हणजे इंटरमॉलिक्युलर. बरोबर आहे. आपण क्लासमध्ये एक एक्झाम्पल घेतलं होतं बघा लास्ट इयर, की क्लासचं वायफाय आहे आणि तुम्ही सगळेजण मोबाईल त्या वायफायला कनेक्ट करून आहात आणि मग तुमचं जे नेट आहे त्याला आपण इंट्रा नेट बोलू. काय बोलू? इंट्रा नेट. पण जर तुम्ही जिओ फाय किंवा जिओचं नेट वापरत आहात जे गावाच्या सेंटरला आहे त्याचा अँटिना, आणि आपल्या सगळ्यांचं मोबाईल ते नेट घेतोय, तर त्याला आपण कोणतं नेट बोलतो? इंटरनेट. पण आपल्या घरातलं वायफायवालं नेट कोणतं असतं? इंट्रानेट. असा फरक आहे. त्याच पद्धतीने मॉलिक्युलच्या मधल्या बॉन्ड म्हणजे कोणते बॉन्ड? इंट्रामॉलिक्युलर. आणि दोन मॉलिक्युलचा मधला बॉन्ड कोणता? इंटरमॉलिक्युलर बॉन्ड. जर तुम्हाला ही गोष्ट समजली असेल तर पुढच्या गोष्टी खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. टाइप्स ऑफ व्हॉट? व्हेरी फर्स्ट पॉइंट कॉल्ड ॲज क्रिस्टलाइन सॉलिड्स. टाइप्स ऑफ व्हॉट? क्रिस्टलाइन सॉलिड. आणि याच्यात पहिला टाइप मी तुम्हाला सांगतोय कुठला रे? सपोज आय हॅव कोव्हॅलंट सॉलिड. कोणते सॉलिड आहे? कोव्हॅलंट सॉलिड. बरोबर. सो यू हॅव टू क्लिअर हिअर दॅट दी atoms of solid forms a network structure. Forms what? A network structure by a covalent bond by using what? By using what? A covalent bond. By using a covalent bond between them, है ना. Atoms of solid forms what? Network structure by using covalent bond between them are called as what kind of solid? अ कोव्हॅलंट सॉलिड. बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि याला समजायचा कसा आहे मी तुम्हाला एकदम व्यवस्थित क्लिअर करून देतो. याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो, कार्बन. याचं एक्झाम्पल काय आहे? कार्बन. बरोबर. कार्बन तुम्हाला माहिती आहे, कार्बनचे वेगवेगळे फॉर्म आहे. एक आहे डायमंड, बरोबर. एक आहे ग्राफाइट. एक कुठला आहे रे? ग्राफाइट. आणि एक आहे फुले रेने. एक काय आहे? फुले रेने. तुम्ही हे 10वीत ऐकलं असेल, तुमच्या सायन्सचे मास्तरांनी तुम्हाला सांगितलं असेल. हा ठीक आहे. बरोबर.
सो कार्बनचे 3 फॉर्म आहे. तर कोव्हॅलंट सॉलिड बद्दल मी पहिले एक्झाम्पल सांगतो आणि मग ते ॲक्च्युली असता काय ते मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवायचं आहे की ग्रुप 14 इलेमेंट व्हेरी इम्पॉर्टंट. काय सांगतोय मी? दॅट इज व्हॉट अ ग्रुप ऑफ 14 element and their compound always form covalent solid. Always form what? Covalent solid. ही मी शक्यता दाखवली आहे कारण पुढचा जो जेईला किंवा नीटला सीईटीला विचारला जाणारा प्रश्न आहे तो काही अशा पद्धतीने की क्लासिफाय, की खाली दिलेला एक सॉलिड असेल त्याला तुम्हाला क्लासिफाय करायचं असेल तर तुम्ही त्याला कसं क्लासिफाय करता याच्यावर प्रश्न बनतील. सो ग्रुप 14 कोण असतो? दॅट इज किसी गली से सोन परी फिर बाहर आई. बरोबर. किसी गली से सोन परी फिर बाहर आई. तर यांच्यापासून तयार झालेले कंपाऊंड म्हणजे कार्बनचे तर तिघचे तिघ, ग्राफाईट आहे, डायमंड आहे, फुलेरेने आहे. सिलिकॉन पासून तयार होणारा सिलिकॉन कार्बाईड याचं नाव आहे. काय? सिलिकॉन कार्बाईड. अजून मी सांगितलं नाही तुम्हाला बरं काय असेल तर. बरोबर है ना. हा तयार नाही करत, हा पण तयार नाही करत. बरोबर. हे दोनच महत्वाचे, 2-3च. अजून एक आहे सिलिकॉन पासून तयार झालेला. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड एज SiO2. SiO2 चे 2 फॉर्म आहे. एक आहे क्वार्ट्ज जो क्रिस्टलाइन आहे. काय आहे? क्रिस्टलाइन. आणि SiO2 आहे ग्लास जो ॲमॉर्फस आहे. काय आहे? ॲमॉर्फस. आता SiO2 चा कोणता प्रकार हा कोव्हॅलंट सॉलिड असेल तर तो क्रिस्टलाइन वालाच असेल कारण आपण सगळा अभ्यास आता कशाचा करणार आहोत? क्रिस्टलाइन. नाहीतर आपल्याला इंजिनिअरिंग करावं लागेल पॉलिमरमध्ये, तेव्हा आपण ॲमॉर्फस पाहणार आहोत. सो ग्लास इज अ ॲमॉर्फस सॉलिड. दॅट्स वाय आपण त्याला कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड म्हणणार नाही. तो आपल्या कॅटेगरीतच बसत नाही कारण तो काय आहे? ॲमॉर्फस आहे. म्हणून लक्षात ठेवा SiO2 चा फक्त क्वार्ट्ज हा काय आहे? क्रिस्टलाइन आहे. आणि ग्लास जो आहे हा काय असतो? ॲमॉर्फस असतो. आणि क्रिस्टलाइन ॲज वेल ॲज काय तो? कोव्हॅलंट आहे. क्रिस्टलाइन ॲज वेल ॲज काय आहे? कोव्हॅलंट. आपल्याला माहिती आहे ॲमॉर्फस प्लस कोव्हॅलंट आहे, पण मग आपला तो अभ्यासच नाही आहे. काय? ॲमॉर्फस शिकायचा आपला अभ्यासच नाही आहे, म्हणून आपण त्याला काय करणार? अवॉइड करणार. मित्रांनो, आपल्याला काही एकमात्र गरज नाही आहे त्याच्यावर जास्त लक्ष देण्याची. ठीक आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता तुमच्याकडे दिलेले जे लोक आहे कोव्हॅलंट सॉलिड यांच्याकडे कॉन्स्टिट्युएंट कोण असतात? तर हे सगळे ॲटम्स असतात. हे ॲटम्स एकमेकांशी नेटवर्क सॉलिड बनवतात. जसं एक सोपं एक्झाम्पल आहे तुमच्याकडे डायमंडचं. बरोबर. कोणतं एक्झाम्पल आहे? डायमंड. डायमंडकडे प्रेझेंट असलेला प्रत्येक जो कार्बन आहे, डायमंडकडे प्रेझेंट असलेला प्रत्येक जो कार्बन आहे, each carbon makes what? 4 covalent bond in what? All direction. प्रत्येक डायरेक्शन मध्ये किती कोव्हॅलंट बॉन्ड बनवतो? 4 कोव्हॅलंट बॉन्ड. हळूहळू समजायचं आहे, एकदम घाई नाही करायची. ओके. टाइम घ्या. जी गोष्ट स्लोली होते ती खूप परफेक्ट होते. हे कोणी शिकवलं? क्रिस्टलाइन सॉलिडने शिकवलं. ओके. मी कॅमेरा चेक करतोय कुठपर्यंत माझी मर्यादा आहे, है ना. सो आय होप यू कॅन हॅव द विजिबिलिटी. आपण पहिले एवढं तुम्ही सगळं कॉपी करा, माझ्याकडे स्पेस कमी आहे. मग आपण खूप इंटरेस्टिंग पार्ट पाहणार आहोत. डायमंड काय आहे, ग्राफाईट काय, फुलेरेने काय, आणि याच्यावर काय काय प्रश्न बनणार आहे मला सगळं माहिती आहे. मी तुम्हाला हळूहळू सांगेल. ओके. सो प्लीज डू दिस फास्ट.